जमलं धरपडच होते. बस बस जास्त ओढू नकोस मागे आता. पाठीमागून मस्त बसलं. पाठीमागून मस्त बसलं. पूर्णपणे असा फेटा बसवला. पिना आणू का ग? नाही नाही बरं राहील. उद्या आता जे बायका येतील ते अभिषेक तर करतील. पाणी नाही टाकलं मग तेच आता ते काकू म्हणतात ना पशुपतीचं करणारे व्रत ते येतात. फुलांनी वाज या आता त्यांना आपण ते सोनू पिंड दिली अशी त्याच्यावर पाणी टाका. चालेल है ना? याच्यावर नका टाकू. तो सजवलेला समोरचा चेहरा घे ना करायला. नाही तिच्यावर केलं तर चालतं चालतं ना. महादेवाचं असं काही नसतं. कशाचं महादेव तिथे एक महादेव आहे ना. तिथं करा म्हणा. कारण ते सजवलेलं छान. आईचं जवळ घेऊ त्या सजवलं. आणि किती दिवस ठेवता येतं? आता उद्या सोमवार उद्या काढता नाही येणार. नाही ना. पण ते जे म्हणतात की पशुपतीनाथ ना एकच ते जे महादेव असतं त्याच महादेवाला करतात. त्यांना मग फुलांनी पाणी वाहा म्हणा. ज्या पिंडीवर ते चालू केली त्यांनी पूजा त्याच पिंडीवरती पूर्ण समाप्त करायची. म्हणजे ज्या मंदिरात तुम्ही एकदा जायला लागले त्याच मंदिरात. मग जर अचानक फुलांनी असं आणि जर समजा अचानक जर समजा कुठं जावं लागलं आता मग तो सोमवार सोडून द्यायचा. पुढचा सोमवार कष्ट करत असं. ते माझ्यासोबतच्या मॅडम त्यांनी केलं माहिती. पण त्याचं असं आहे मग जर तुम्ही एखादी मनोकामना करून जर केलं तर तुमचे 100% होणारच. फक्त त्याचे नियम तेवढे. आधी साडी नेसून दे ना तिथे. चेहरा जरा म्हणजे इकडे तिकडे हात लागतो ना ते पांगतो त्या. खालचं पुसून घ्यायला पाहिजे होतं सगळं. पुसून घेऊ का खाली? कपड्यांनी घेऊ का? देवाचं फुलांनी वाहिलं चालतं काय पाणी. फुलांनी व्हायचं पाणी. काय तिथं हार ठेवशील ना तू त्याच्या हाराला ते असं हार जो बसेल ना असा थोडीशी काडी छोटी ना थांब सगळं होऊ दे मग फायनल टच. एक छोटीशी काडी तोडली असते तिकडे दिवा आहे काही इकडे ती दिवे थोडे लांब ठेवा तुम्ही. दिवे लांब एखादी वेळेस
आईने साडी दिली, तिचा काढते. नवीन होते का?